नमस्कार. रामकृष्ण हरी. नामाचा गजर प्रस्तुत आकाश महाराज देशमुख अंतरंग संवादामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र ही एक संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीत वेगवेगळ्या संतांची परंपरा आपल्याला भिन्न भिन्न स्वरूपानं पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्या संत परंपरेमध्ये संतश्रेष्ठ श्री मारुती महाराज काणेगावकर हे नाव मराठवाड्यामध्ये खूप प्रचलित आहे. संतश्रेष्ठ श्री मारुती महाराज काणेगावकर महाराजांनी भक्तीचा प्रचार आणि प्रसार जसा महाराष्ट्रभर पूर्णपणाने केलेला आहे, तसाच भक्तीचा प्रचार आणि प्रसार पुढेही चालता राहावा याकरिता त्यांचीच परंपरा आणि त्यांच्याच परंपरेचा वारसा पुढे चालावा या उद्देशानं श्री हरिभक्तपरायण परमपूज्य महेशजी महाराज माकणीकर आज आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः महाराजांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण. महाराज, तुम्ही अंतरंग संवादाकरता या ठिकाणी आलात म्हणून तुमच्या चरणावरती प्रथमतः मी नतमस्तक होतो आणि आपण आपल्या अंतरंग संवादाकडे वळण्याचा आपण प्रयत्न करूयात. तुमच्या आयुष्यामध्ये अध्यात्माची जी सुरुवात झालेली आहे ती सुरुवात कशा पद्धतीनं झाली आणि तुमची ही जी परंपरा आहे ती परंपरा नेमकं काय आहे हे आम्हाला समजलं तर बरं होईल. रामकृष्ण हरी. अध्यात्माची सुरुवात म्हणण्यापेक्षा आमचा जन्मच असा एका म्हणजे भगवान जसं म्हणतात की आत्मबोधाची पांजिरा सुयेत याते, तसं जन्माला आल्या क्षणापासूनच टाळमृदंगाच्या घोषातच खऱ्या अर्थानं आमचं म्हणजे जन्मच तसा झालेला असल्यामुळं सद्गुरू बाबांची कृपा, मारुती बाबांची, त्यांच्या कुळातला जन्म, त्यामुळं अध्यात्माची सुरुवात कदाचित आम्ही जन्माला यायच्या आधीपासूनच आईच्या उदरात असतानापासूनच सुरुवात झाली होती. आणि परंपरा म्हणाल तर सद्गुरू श्री मारुती बाबा हे माझे पणजोबा. बहुधा याच्यामध्ये थोडंसं भ्रम होतो मंडळींना की आजोबा की पणजोबा, तर ते पणजोबा होते. महाराजांना एक मुलगा आणि एक मुलगी, तर मुलगा काही जास्त काळ राहिला नाही, पण मुलीचा हा वंश पुढं चालला आणि महाराजांची मुलगी म्हणजे माझी आजी, असा हा वंश परंपरेचा भाग आहे. आणि परमार्थाची जी परंपरा म्हणाल तर सद्गुरू श्री मारुती बाबा हे वास्कर महाराजांच्या फडावरचे निष्ठावान वारकरी आणि त्यांच्याकडं जो हा वसा आला, खऱ्या अर्थानं ते महिना पंढरीचे वारकरी, सामान्य कुटुंब, धनगर कुळात जन्म झालेला महाराजांचा. लहानपणीच महाराजांचे आईवडील त्यांना देवाज्ञा झालेली होती आणि त्यानंतर आशिवचे महाराजांना ज्यांनी परमार्थाच्या मार्गाला खऱ्या अर्थानं यथायोग्य पद्धतीनं एक दिशा दाखवली ते परमश्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी मारुती महाराज माने. त्यांना सगळे बापू असं प्रेमानं म्हणायचे, मारुती बापू माने आशिवकर. महाराज पंढरीची वारी करायचे बापू, आणि महाराजांना त्यांची संगती घडली, त्यांची सेवाही महाराजांनी बराच काळ, त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत मारुती महाराजांनी त्यांची सेवा केली. आणि मारुती बापू हे बापूजी पाटील रिंगणीकर या संस्थांशी जुळले. आणि हे सगळी मंडळी वद्य एकादशीची तेरची वारी करायची. म्हणजे बापूजी पाटलाच्या परंपरेमध्ये जी पुढं मंडळी होती ती मारुती बापू माने आणि मारुती बाबा हे सगळे मिळून वद्य एकादशीला पण तेरची वारी करायची आणि शुद्ध एकादशीला महिना पंढरीची वारी करायची. आई वडील नव्हते महाराजांना, तरीही तेवढ्या कष्टातून महाराजांनी चुलत्यानं खूप चांगल्या पद्धतीनं महाराजांचा सांभाळ केला. आणि घरी जे काही गुरं वगैरे होती ते राखण्याचं काम महाराजांकडे होतं. तर ते एकादशी, वद्य एकादशीच्या दिवशी महाराज लवकर गुरं वळून आणायचे, 4-5 वाजता आणून घरी बांधायचे आणि मग तेरला निघायचे पायी. आणि जवळपास कीर्तनाच्या आरतीपर्यंत तेरला पोहोचायचे. 11-11:30 पर्यंत महाराज पोहोचायचे. गेले की कीर्तनात काही शेवटची चाल सुरू असेल तर टाळ घेऊन उभा राहणं, कीर्तन संपलेलं असेल तर सगळ्यांचं दर्शन करणं, काकांचं दर्शन करणं आणि मग जागर उभा राहून करणं. एवढं चालत जायचं जवळजवळ 45 किलोमीटरच्या आसपास आणि 40 ते 50 असं. आणि जागर करायचा, काकडा करायचा आणि पुन्हा निघायचं, पायी पायी यायचं, पळतीवरच असं. आणि येऊन पुन्हा गुरं सोडायची. अशी एक आध्यात्मिक परंपरा जी की म्हणजे मारुती बापू, बापूजी पाटील आणि ही सगळी मंडळी वास्कराच्या फडावर
हा. सगळे निष्ठावान सगळे वारकरी असल्यामुळं महाराजही या सगळ्यांच्या या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये वास्कर महाराजांच्या फडावरती पंढरीला शुद्ध वारीला प्रति महिना महाराज वारी करायचे. आणि मग त्यानंतर अंतरंग साधुत्व होतच, बालपणापासूनच महाराजांना वैराग्यही होतं. आणि त्यामुळे मग हे सगळं रुजलं त्यांच्या हृदयामध्ये. आणि कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापके भरले तोची हरी म्हटल्यासारखं जे जे शब्द सद्गुरु मुखातून संत मुखातून कानावरती पडत राहिले, संत वाङ्मयाच्या द्वारे संत ग्रंथाच्या द्वारे जे जे कानात येत राहिलं ते इतकं हृदयात त्यांच्या ओतप्रोत होत राहिलं, भरत राहिलं की महाराज पुन्हा वैराग्य मला तर यत्किंचित संदेह होणार नाही म्हणायला की महाराज वैराग्य महामेरू या पदावर अरे वा. आरूढ झाले. आणि अशीच पुढे मग ती परंपरा सुरू राहील. तुमची ही जी परंपरा आहे, आम्ही असं ऐकलेलं आहे की तुम्ही लहान वयामध्ये अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तन करताय. जी. तर तुमचं पहिलं कीर्तन नेमकं कुठं झालं आणि त्या कीर्तनापासूनचे आतापर्यंतचे जे काही अनुभव आहेत ते अनुभव थोडे आम्हाला कळाले तर बरं होते. आता पहिलं कीर्तन सगळे म्हणतात 5व्या वर्षी वगैरे झालं. आणि पण नोंद असं म्हणून मला तर काही आठवत नाही बालपणातल्या सगळ्या गोष्टी, पण नोंद असं म्हणाल तर 2000 सालामध्ये इथं कोरे गार्डनच्या जवळ एक कानेगावचे लातूरमध्ये लातूरमध्ये कोरे गार्डनच्या जवळ एक कानेगावचे वारकरी राहत होते. इथं त्यांनी आयोजन केलं होतं. मला वाटतं 19 ऑक्टोबर 2000 या दिवशी ते पहिलं कीर्तन लातूरमध्ये झालं. ते नोंद आहे. आणि मलाही थोडीशी स्मृती आहे की आपलं कीर्तन तिथं 2000 साली झालं होतं, जे की आता कोरे गार्डनच्या आसपास आहे तो परिसर. अशा पहिल्या कीर्तनाची ही आठवण आहे. आणि मग त्यावेळेचं कीर्तन म्हणजे काय, समजा एक पडविले तैसे पडू जाणे कोणसा, परंतु भगवत कृपेनं संत कृपेनं सद्गुरु बाबांच्या कृपेनं ज्ञानोबा तुकोबारायांच्या कृपेनं एक गोष्ट झाली की हृदयामध्ये संतांविषयीचं आकर्षण मात्र बालपणापासून राहील आणि खूप राहिलं, असं तळमळीनं राहील. की आता बालवयात कसं असतंय की आदर्श जरी असले तरी गुणांचा आदर्श कमी, त्यांच्या बाह्य रंगाचा आकर्षण जास्त असतं कुण्याही लहान लेकराला म्हटलं तरी. तर मलाही तसं होतं. एखाद्या मोठ्या साधूचं कीर्तन ऐकू लागलो, त्यांचे श्लोक वगैरे ऐकू लागले की आपल्यालाही असे श्लोक यावे, पाठ व्हावे, अशी एक हृदयामध्ये तळमळ असायची. आणि मग पुढं पुढं तुम्ही सांभाळिले संती म्हटल्यासारखं या सर्व संत महापुरुषांनी असं शृंगारिले बाळ कवतुके, मग हे असा पिंड आता समोर आपल्या उभा आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही महात्म्यांच्या संगती घडल्या, त्या संगतीमध्ये तुमचं अध्ययन म्हणा किंवा तुम्हाला त्यांचा एक आदर्श म्हणून तुम्ही जीवनामध्ये चालता, असे काही एखादा महात्म्याचं नाव तुम्ही मला सांगा आणि त्यांच्या जीवनातला एखादा प्रसंग आम्हाला सांगा. आता आदर्श या जर निकषावरून बोलायचं असेल मग मात्र एक नाव घेणं कधीच शक्य होणार नाही. कारण इतक्या संत महापुरुषांनी कृपा केलेली आहे, लढिवाळपणाला जवळ केलेला आहे की एक असं नाव स्पेसिफिक सांगणं यद्यपि शक्य नाही, पण तरीही शून्य जय दावावे झाले असं म्हटल्यासारखं एक दोन नावं सांगायची. एकदम परमार्थाची जर सुरुवातच म्हणायची असेल तसं तर सद्गुरु बाबांच्या कुळात जन्म झालेला असल्यामुळं बालपणापासून वातावरण तर सगळं अनुकूलच आहे की भगवंतांनी कृपा करून ते नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम म्हटल्यासारखं तिथून सगळी अनुकूलता भगवंतांनी दिली. पण एक परमार्थ कसा असावा, तो अंतर्मुख असावा. परमार्थाचं स्वरूप काय, तर कीर्तनात फक्त सांगणं म्हणजेच परमार्थ नाही, तर तो परमार्थ म्हणजे हृदयात उतरला पाहिजे, ओठातलं पोटात गेलं पाहिजे, पोटातलं अनुभवात आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर कळायला सुरुवात कुठून झाल्या तर पहिल्यांदा संत तर पूजनीय होतेच, हृदयातून संतांविषयी तर प्रेम होतच, आदर तर होताच, परंतु ते फक्त पूज्य नाहीत. संत हे फक्त पूजा करायची वस्तू नाहीत, तर संत हे आचरणीय आहेत, अनुकरणीय आहेत, अनुसरणीय आहेत, अनुगमनीय आहेत. हे कळायला मात्र प्रथमतः आमच्या म्हणजे सद्गुरु बाबांच्याच प्रेमातला जो भाग आहे त्या भागात अनदूर हे गाव आहे आणि तिथले आदरणीय संतोष महाराज झंगे
हे पहिलं कारण ठरले की परमार्थ हा अनुकूल ते डॉक्टर आहेत तसं ते स्वतःला महाराज लावू देत नाही आणि ते अगदी आपल्या आपल्या चिंतनात राहतात. पण त्यांनी खूप परमार्थाची दृष्टी दिली आणि त्यानंतर मग आदर्श जीवन पाहण्यासाठी सद्गुरू उज्ज्वलानंद बाबा त्यांच्याकडूनही, कारण मारुती बाबा तर मी जवळपास 11.5 महिन्याचा होतो तेव्हाच महाराजांचं देहावसान झालेलं होतं. त्यामुळे आदर्श घेण्याच्या दृष्टीनं त्यांची कृपा मिळाली. बालपणात त्यांनी मांडीवर घेणं, मस्तकावरून हात फिरवणं, कुरवाळणं, जसं प्रल्हादाला नरसिंह भगवंतांनी कुरवाळलं तसं लावणी हात कुरवाळीला माता, जसं तुकोबरांनी निळोबरायला कुरवाळलं, ते मिळालं. पण ते सगळं मिळत असताना आदर्श म्हणून जे काही आचरणाचा आदर्श आहे, गुणाचा आदर्श आहे, हे घेण्याच्या दृष्टीनं जंगेसाहेब प्रथमतः प्राप्त झाले आणि त्यानंतर मग सद्गुरू उज्ज्वलानंद बाबा, संदीपान दादा, ही सगळी मंडळी आदर्श म्हणून आम्हाला पाहायला मिळाली. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये 2010 पर्यंत आमचा परमार्थ म्हणजे काय आपलं आता त्या जीवनाकडे पाहिलं तर परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी त्याला थोडं वेगळ्या अर्थानं म्हणायचं झालं तर एकदम बालपणात अगदी अजाणतेपणात घडलं. पण अजाणतेपणात का असे ना, पण कपट नव्हतं की एक करायचं आणि एक दाखवायचं. भगवंतांनी तो अपराध मात्र जीवनात होऊ दिला नाही. फक्त वास्तविक जी दृष्टी परमार्थाकडे पाहण्याची किंवा संतांकडे पाहण्याची, आदर्श घ्यावा, त्यांच्याकडून शिकावं, त्यांच्याकडून काही काही बोध घ्यावे, त्यांच्या चालण्या बोलण्यातून सुद्धा आपल्याला काही काही शिकायला मिळतं. ह्या गोष्टी या 2 महापुरुषापासून सुरुवात झाल्या. त्यानंतर संदीपान बाबांची जवळीक आली, त्यांनी खूप लढिवाळपणानं कृपा केली आणि मग असे महात्मे भेटत गेले सगळे. आणि पुढं पुढं मग शेखर बाबांनी जवळ केलं. आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, त्यांचं राजस्थान शाळेच्या पटांगणामध्ये एकदा कथा होती, मला वाटतं 2008-9च्या दरम्यान ती कथा होती. आणि त्यांनी सर्व पल्लोड परिवारांनी आणि आपले करवाजी वगैरे यांनी कीर्तन ठेवलं होतं माझं. स्वामीजी इतके थकून गेलेले होते कथेमध्ये, त्या दिवशी कथा 4 तास चालली जवळपास. तरी पण स्वामीजींनी पुन्हा सांगितलं की ते बाल कीर्तनकार कोणीतरी कीर्तन करतायत, तर मी कीर्तनाला येणार. स्वामीजी येऊन बसले आणि त्यांनी कीर्तन ऐकलं आणि तिथून त्यांचं इतकं प्रेम लाभलं, त्यांनी इतकी कृपा केली, करुणा केली. पुन्हा मग एकदम जवळीक आली. मग त्यांचा 61चा सोहळा धुळ्याला झाला. सगळे जगद्गुरू होते, रामदेव बाबा, सगळी साधू संत होते. त्याच्यातही मुकुंद काकांचं आणि माझं 2 कीर्तनं स्वामीजींनी ठेवली. अजून जवळीक आली आणि त्यांनी खूप म्हणजे योग्य पद्धतीनं कृपा म्हणजे मार्ग दाखवला. आणि असे संत महात्मे भेटत गेले. सद्गुरू शेखर बाबा, सद्गुरू चैतन्य महाराज आदी करून सर्व संत मंडळी, राऊत बाबांनी खूप कृपा केली. खरं तर बाबांकडे पाहिलं तर असं अग्नीला धरावं पण बाबाला धरू नये असं म्हणतात काही मंडळी. पण आम्हाला काही तो अनुभव तशा पद्धतीचा आला नाही. खूप मला डेंग्यू झाला होता, तर बाबांनी फोन केला आणि सांगितलं तुम्ही गावात राहिले तर गप बसणार नाही म्हणे. म्हणजे कार्यक्रमाला जाणार लोक तुम्हाला बसू देणार, तुम्ही माझ्याकडे या असं म्हणून बाबांनी जवळ बोलवून घेतलं. त्यांच्या चरणाजवळ काही काळ राहता आलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तर ते गुरुतुल्य आहे, पण ते स्वतः मित्र मानतात. त्यांचं मोठेपण आहे, हृदयाचं ते औदार्य आहे. परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण माधव बाबा ढाकणे, बाबांकडून तर एकदम म्हणजे असं खेळीमेळीत पण खूप काही गोष्टी जीवनामध्ये शिकायला मिळाल्या. आणि असे खूप आदर्श आहेत. आता काय काय एक सांगावं, गुरुशी आले अपार पण हे जग संपूर्ण गुरु दिसे, जसं दत्तप्रभू म्हणतात तसं जेवढे महात्मे मिळाले तेवढ्या सगळ्यांचं प्रेम मिळालं. आणि आदर्श म्हणून आमचे बाबांकडून निरपेक्षता, औदार्य, ह्या सगळ्या गोष्टी खूप शिकायला मिळाल्या. समाजावर उपकार करायचा तर एकदम निर्हेतुक कसा करावा ते बाबांकडून शिकायला मिळालं. आणि त्यांच्यामुळं पूज्य मोरारीजी बापूंच्या श्रवणामध्ये राहिलो. आता बालपणी काही तेवढ्या दूर दूर कथेला जाणं शक्य नव्हतं, पण श्रवणामध्ये राहिलो. आणि असे खूप महात्मे. आणि पुढं पुढं मग जसं जसं मोठं होत गेलो, आळंदीचा जास्त ओढा मनात राहिलाच लहानपणापासून, पण पुन्हा जाणं शक्य होऊ लागलं स्वतःहून. मग मोठे माऊली, छोटे माऊली, कुराडे माऊली, ही सगळी मंडळी, उल्हास बाबा आदी करून सर्वच
संतांचं भरभरून प्रेम मिळालं हे असं आहे. अरे वा, छानच. म्हणजे एकात उत्तर देणं शक्य होणार नाही असं आहे. हो, अगदी खरंय, अगदी खरंय. आता थोडंसं वेगळ्या विषयाकडे वळू. तुम्ही भक्तीचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करताय. तसा आपला परिवार खूप मोठा आहे. जी बाबांनी अगोदरचा परिवार वाढवलेलाच आहे, जी तुम्ही पण तुमच्या पद्धतीने तुमचा परिवार वाढवलेलाच आहे. हम्म. पण हा परिवार वाढवत असताना आता त्या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण होत आहेत, सर्वांना ज्ञात आहे. गेल्या वर्षी तुमच्या किडनीवरती जी शस्त्रक्रिया करण्यात आली जी आणि ती शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते आज तागायत म्हणजे आज पूर्ण 1 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आजच्या या 1 वर्षामध्ये जो भक्तीचा प्रचार आणि प्रसार तुमच्यापासून थांबला, त्याबद्दल तुमच्या मनामध्ये अशी कोणती गोष्ट खंत वाटण्यासारखी किंवा आणखी काही कोणती वेगळी गोष्ट वाटते काय? समाज प्रबोधन किंवा भक्तीचा प्रचार प्रसार म्हणून खंत नाही, पण सेवेत अंतर पडला अरे वा, याचं थोडस मनामध्ये आहे. पण एक गोष्ट ही चांगली झाली की आता तरुण आहे, शरीर चांगलं आहे, तेव्हाच हे सगळं जे काही भोग आहेत ते भोगून मोकळा झालो. आता पुन्हा पुरुषार्थ करायला मोकळा, काय तुला भक्ती करायची ती कर असं म्हणून सगळ्या संतांनी कदाचित या वेळेतच सगळं व्यवस्थित असतानाच हे सगळं मागचं जे काही आता आमच्या गावठी भाषेत म्हणतात काही जे कर्माचं लटांबळ होतं ते सगळं बाजूला काढून म्हणजे भोगून, साधू जरी असले देव जरी असला तरी कर्म तर भोगूनच संपवावं लागणार हो, आहे. अगदी खरं. कारण बाण लागला जगत जीवना, कर्मे सांडिल्या कृष्णे सांडिल्या गोपांगना, हे नारायणा प्रारब्धे असं असल्यामुळं भोगावं तर लागणारच होतं कधी ना कधी. पण हे असं झालं आणि खूप जेवढे माझ्या मागच्या आयुष्यात जेवढे पारायण मला ग्रंथांचे करणं झालं नाही, तेवढी पारायण एवढ्या या 1 वर्षात वेगवेगळ्या ग्रंथांची, आपल्या संत ग्रंथांची पारायण करायला मिळाली. एकांतात थोडासा काळ समर्पित करायला मिळाला आणि तो सार्थक भगवत कृपेनं झाला असं म्हणायला काही हरकत नाही. फक्त कीर्तनापासून थोडस दूर राहिल्याचं हृदयामध्ये कुठेतरी थोडासा भाव राहिला. आणि दुसरी गोष्ट अशी की भक्तीचा प्रचार प्रसार आम्ही काय करावा, आम्ही तर सेवा करतो फक्त देवाची संतांची. हा एक गोष्ट म्हणता येईल की माझ्याकडून जी सेवा घडायची तेवढी राहिली. पण आताची सगळी ही जी महाराज मंडळी आहेत, सगळे साधू आहेत आणि ते तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुकोबराय त्यांच्या मनात आलं तर करील ते काय नव्हे महाराज, ते काही ते थांबू देत नाही, ते काही थांबणारी गोष्ट नाही. सगळ्या मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीनं सुरू ठेवलेलंच आहे. फक्त आम्ही फक्त तुका म्हणे तेथे होतो मी दुबाळा असं म्हणावं लागेल. तुम्ही आता वर्ष जे झालं आपल्या किडनी ट्रान्सफर करून, जी तर मला थोडंसं असं विचारायचं आहे की आपला जो समाज आहे संपूर्ण, जी तो समाज तुमच्याकडे ज्यावेळेस पाहतोय त्यावेळेस पाहत असताना आम्ही असं काही पाहिलं की तुमच्यावरती तो समाज किती प्रेम करतोय. हो बाकीच्या समाजाचं जाऊ द्या, पण मी माझ्या अंतकरणातलं सांगतो, हो. ज्यावेळेस पहिल्यांदा मला ही गोष्ट कळाली त्यावेळेस माझं मन सुद्धा कुठंतरी असं दबलं गेलं हो की आपल्या भागातील एक म्हणा किंवा महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय. आणि बघत असताना असं वाटलं की बाबांना हे व्हायला नाही पाहिजे होतं, हो हे आमच्यासारख्यांना वाटणं साहजिक आहे. पण तुमचा जो परिवार आहे त्यातल्या परिवारातला एक गोष्ट मला थोडीशी सांगावीशी वाटते. हो. मी आता नुकतीच आमची वारी झाली आणि वारीमध्ये आषाढी वारीला तुम्हाला येता आलं नाही, हो. कारण तुमच्या या आजारपणामुळे. हो फक्त एवढंच झालं, आम्ही ज्यावेळेस वारीला होतो त्यावेळेस वारीला असताना तिथं एक दिंडी होती. ती दिंडी आम्ही पाहिली. त्या दिंडीमध्ये काही मंडळी अशी दंडवट वारी करत होते. म्हणजे दंडवट करत असताना मी त्यांना विचारलं हे कसं काय हो, आतापर्यंत मी कधीच पाहिली नाही, मी पहिल्यांदा पाहिली. हो त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं की म्हटले ही दंडवत वारी आमच्यासाठी करत नाहीत. मी म्हणलं मग कशासाठी? आम्ही नवस केला होता. आता पांडुरंगाचा नवस ही गोष्ट मी पहिल्यांदा ऐकली, पण मी कशा करता नवस म्हणून त्यांना ज्यावेळेस विचारला त्यावेळेस तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की परम आदरणीय श्रद्धेय महेश महाराज माकणीकर यांना जो आजार झालेला आहे त्या आजारातून लवकरात लवकर ते बरे व्हावे याकरता पांडुरंगाला त्यांनी नवस केलेला आहे आणि तो नवस फेडण्याकरता ते इथं आलेले. तर मला थोडंसं असं विचारायचं, हा जो समाजाचं हे जे प्रेम आहे ते प्रेम तुम्ही कसं अवगत केलं आणि ते कसं झालं नेमकं? मी तर काही केलेलं मला आठवत नाही की समाजाने प्रेम करावं किंवा समाजाने आपल्याकडं अटेन्शन द्यावं यासाठी काही केलं. पण भगवंताची काही लीला, भगवंताची काही कृपा असेल. आणि मूळ म्हणजे मारुती बाबांवरच ह्या सगळ्या मंडळींचं प्रेम आहे. आणि आमच्याच मारुती बाबाचा हा पुढं वारसा चालवणारा हा
जो म्हणजे वंशज आहे म्हणा किंवा त्यांच्या हृदयातले शब्द म्हणजे आमचे महाराज आहेत, तर ते आजारी पडले तर ते लवकर बरे व्हावे असा त्यांचा अट्टहास. आणि गेल्या वर्षी आषाढीमध्ये माझी डायलिसिस चालू असल्यामुळे येऊ शकलो नव्हतं. माझं मानस होतं आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस चालायचं, त्यामुळं येणं शक्य नव्हतं. पण मध्ये शनिवार आणि रविवार 2 दिवस सुट्टी असायची, तर त्रयोदशी आणि चतुर्दशी पंढरीला यावं. त्या गेल्या वर्षी शनिवार रविवार त्रयोदशी चतुर्दशीला आला होता, म्हणून घोकलोही होतो मी. परंतु त्यावेळेला एकदम माझ्या फुफ्फुसात पाणी भरलं आणि मला आयसीयूत ऍडमिट व्हावं लागलं. जवळपास 10-15 मिनिटं श्वास वगैरे सगळा बंद होता. शरीर म्हणजे ज्यांनी मला हॉस्पिटलला घेऊन गेले ते सांगत होते की थंड झालं होतं सगळं. पण भगवत कृपा भगवंताची किंवा ह्या सगळ्या ज्या मंडळींनी जे नवस केलेले होते ते सगळे उभे राहिले. कारण हे झालं तर त्रयोदशीला, पण एकादशी दिवशी ज्यांनी हे दंडवत आपण आता ज्यांचा उल्लेख केला ते शिवराम गोरे, आपल्या कानेगाव जवळच धाकटी कास्ती म्हणून आहे, तिथले ते आहेत. पुण्याला व्यवसायाच्या निमित्तानं 30-40 वर्षापासून तिकडे राहतात. त्यांनी आणि देव वडगाव म्हणून तुळजापूर जवळ आहे, तिथले बलभीम बंडगर म्हणून आहेत त्यांनी, आणि आमच्या माकणी जवळ लोहटा म्हणून गाव आहे तिथले किसन आबा फत्तेपुरे, या 3 मंडळींनी नवस बोलले होते. आणि आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेत उभा राहून हे शिवराम गोरे जे होते त्यांनी तर चंद्रभागेत उभा राहून देवाकडे मुख केलं. मला तिकडे त्रास होतोय म्हणून त्यांना कळलं, कारण ते पुण्यातच राहतात आणि पुण्यातली सगळी जी दवाखान्याला नेणं आणणं मला होतं ती व्यवस्था बघत होते. ते दोघं होते, ते कास्तीचे शहाजी आणि शिवराम. तर त्यांना निरोप आला की महाराजांना असा त्रास थोडासा होऊ लागलाय. तर ते चंद्रभागेत उभे राहिले आणि देवाकडे हात जोडून उभे राहिले, म्हणजे देवा, जर आमच्या महाराजांना या सगळ्या आजारातून सुखरूप तू बाहेर काढलं तर मी तुला पुढच्या वर्षी आषाढी वारी दंडवत वारी करतो. अरे वा. नाही काढलं तर तुझं तोंड बघणार. एक प्रेमपूर्वक हा एक देवापुढे केलेला हट्ट म्हणायला हरकत नाही एखाद्या भक्तानं. तो का म्हणे आम्ही मागावी लढीवारी पुरवावी आळी माय बापा असं म्हटल्यासारखं त्यांनी हट्ट केला. आणि मग ते त्यांच्या हृदयातलं ते प्रेम. एक वारकरी जी आहेत ह्या तिघांपैकी त्यांनी पंढरी ते आळंदी दंडवत केला, आणि या दोघांनी या आषाढीमध्ये म्हणजे कार्तिकीला त्यांनी केला ना, आषाढीला या दोघांनी केला. अच्छा. आणि हे प्रेम म्हणजे मारुती बाबावर असलेलं त्यांचं प्रेम आहे. एवढंच उत्तर आहे त्याचं. माझ्यात तर असा कुठला गुण नाही की त्यांनी प्रेम करावं सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी प्रेम करावं. फक्त त्यांची कृपा आहे, एवढाच भाग नाही. खूप प्रेम तुमच्यावरती समाजाचं आहे. पण दररोजचे हे धावपळ तुमच्या पाठीमागं अगोदर 1 वर्षापूर्वी होती, आता इथून पुढे हे राहणार आहे. पण हे धावपळ करत असताना तुम्हाला किडनीचा त्रास आहे हे कधी कळालं? आणि महत्वाचं म्हणजे मला इथून पुढचा प्रश्न खूप महत्वाचा विचारायचा आहे की ज्यावेळेस किडनीचा त्रास आहे हे समाजाला ज्या कळालं हे ठीक आहे, पण आपल्या घरच्या अगदी महत्वाचा घटक म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतोय तिचं नाव आई असतं, त्या आईला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस आईच्या अंतःकरणातल्या भावना नेमकं काय होत्या? मला 2021 मध्ये डेंग्यू झाला होता. अच्छा. आणि डेंग्यू झाल्यामुळं सोलापूरला ऍडमिट होतो मी 9-10 दिवस. आणि त्यावेळेला जेव्हा ऍडमिट झाल्याबरोबर ब्लड टेस्ट केली त्यांनी. डेंग्यूची टेस्ट आम्ही इथंच केली होती, पण डेंग्यू आहे म्हटल्यानंतर इथल्या सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं हा घरी राहूनही नीट होऊ शकतो, पण आपण घरी राहणं आम्हाला काही थोडं संयुक्तिक वाटत नाही, आपण थोडं चांगल्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज झालेलं बरं राहील. अचानक काही इमर्जन्सी आली तर तिथं सगळ्या व्यवस्था असतात म्हटल्यानंतर आम्ही सोलापूरला गेलो. त्यांनी ब्लड टेस्ट केली, त्याच्यातच बाकीच्या टेस्ट करताना त्यांनी किडनीची टेस्ट करून घेतली होती, ब्लड टेस्ट. त्याच्यामध्ये क्रिएटिनिन वाढलेलं स्पष्ट झालं होतं. पण त्यावेळेला डॉक्टरांना असं वाटलं की डेंग्यू झालेला आहे. 2-3 दिवस आधी झाली होती डेंग्यू सुरुवात होऊन, त्यामुळं कदाचित असं होऊ शकतं की एखादा आजार वाढला तर क्रिएटिनिन वाढू शकतं. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण आधी डेंग्यूचा आजार नीट करण्याचा प्रयत्न करू, हे काही डेंग्यू कमी झाला की हेही कमी होईल. म्हणून 9-10 दिवस गेले. 9-10 दिवसामध्ये थोडं जसं जसं म्हणजे प्रकृती डेंग्यू थोडा जास्तच प्रभाव केला त्यानंतर माझ्यावर, कारण माझ्या प्लेटलेट सरासरी माणसाच्या शरीरात 1.5 लाख पर्यंत असायला पाहिजे, पण माझ्या पार 15,000ला आल्या होत्या. अच्छा. म्हणजे डेंग्यू मध्ये कमी होतात, पण एवढ्या कमी होणं म्हणजे नाकातून कानातून रक्त यायला सुरुवात होतं. पण भगवत कृपेनं तेव्हाही मला काही झालं. आणि मग जेवण जात नव्हतं, घास मुखात घेतला की उलटी व्हायची, पाण्याचा घोट पिला की उलटी व्हायची. आणि मग एवढा का होतंय? डेंग्यू तर असं होण्याचा काही हे नाही, एखाद्या दुसऱ्या वेळेला होणं शक्य आहे, ठीक आहे बाबा.
पण हे का होतंय म्हणून मग सोनोग्राफी केली. हम्म, हम्म, सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीमध्ये दोन गोष्टी कळाल्या, हम्म, की पहिली गोष्ट की जन्मतःच मला एक किडनी आहे, हम्म, हम्म, जन्मतःच एक किडनी आहे हे कळालं. आणि दुसरी गोष्ट जी अशी एक आहे हम्म. ती पण थोडीशी क्रिटिकल अरे बाप. पोझिशन मध्ये आहे, हा. पण थोडस औषधाचा वगैरे प्रभाव करून त्याला आहे तसं ठेवता येईल. हम्म, हम्म, कारण किडनी असा विषय आहे हम्म. की किडनीमध्ये रिजनरेटिव्ह सेल्स नाहीत. हम्म. रिजनरेटिव्ह सेल्स नाही म्हणजे पुन्हा ती रिकवर होत नाही, बरोबर. फक्त वाढू शकत नाही. अच्छा अच्छा. असं औषधाच्या योगानं होऊ शकतं. हे तिथं कळालं, हम्म, हम्म, सगळ्यांनाच कळालं. हम्म. माझ्यापासून सगळ्यांनी जवळपास लपवलं होतं ते. मग नंतर आम्ही किडनीचे उपचार घेतले थोडे दिवस, हम्म. आयुर्वेदिकही इलाज केले, अच्छा. पण ते वरचीवर कमी होण्याऐवजी ते वाढतच गेलं. त्याचं हा. कारण आता कसं आहे, प्रेमात मंडळी ह्याच्यावर घालतेत त्याच्यावर घालतेत, पण सुखस्य दुःखस्य न कोपी दाता हम्म, हम्म, परोदधाती कुबुद्धी रेषा. त्यामुळं सुखस्य दुःखस्य न कोपी दाता या हम्म, तत्वावर तर मी अगदी हम्म. हे आहे. रुसावे फुगावे आपुलियावरी, हो. उरला तो हरी हम्म. सकळही तुकोबराय म्हणतात. तर आम्हीच लक्ष दिलं नाही. त्यांनी सांगितलं होतं एकच किडनी आहे तुम्हाला, हा हा हा. तुम्ही थोडं धावपळ कमी करा, हो. बीपी मेंटेन ठेवण्याच्या दृष्टीनं. कारण हम्म. बीपी माझा त्यावेळेला 170-180 वरचा राहायचा. अरे बापरे. गोळ्या वेळेवर घेण्याच्या दृष्टीनं म्हणा किंवा थोडं खेड्यात हम्म, हम्म, न शिकलेला परिणाम तो समजा, अशिक्षितपणाचा तो प्रभाव, की गोळीची सवय लागली की पुन्हा तशीच लागते म्हणून मग ती गोळी न खाणं, अशा गोष्टी घडत गेल्या. आणि मग आणि मध्ये चेकअपही केलं नाही. आणि असं केल्यामुळं असं झालं की खूपच वाढला तो आजार किडनीचा. जवळजवळ 1 वर्ष पुन्हा चेक केलं नाही, 6-7 महिने चेक केलं नाही. जे की 2.3 ला क्रिएटिनिन आलं होतं, 4-4.5 होतं, पण ते तिथल्या काही गोळ्या वगैरे फॉलोअप घेतल्यानंतर 2.3 ला आलं होतं, पण लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष झाल्यामुळं पुन्हा ते 5च्या पुढे गेलं. हम्म, हम्म. 5-6 असं क्रिएटिनिन राहू लागलं. पण मला यत्किंचित त्रास झाला नाही. मला याच्यातूनही असं वाटतं, एवढी औषधं घेऊनही ज्या अर्थी ते वाढत होतं, त्या अर्थी भगवंताची इच्छा अशी होती की लवकरात लवकर कधीतरी 10-20 वर्षानं किडनी ट्रान्सप्लांट 50-40 करण्यापेक्षा हा हा. आता सगळं व्यवस्थित आहे तोपर्यंत सगळा भोग भोगून बाहेर काढून, आता तेवढ्या उच्च शब्दाचा उपयोग करणं चुकीचं आहे, पण एक समजून घेण्यासाठी, म्हणजे सगळे भोग संपून जीवनमुक्ती जशी असते हम्म, हम्म, तसं सगळे भोग संपून ह्याला माझ्या सेवेत ह्याला कायमचं मला बांधून ठेवायचं आहे. पायी राखावे बांधून म्हटल्यासारखं, तुझाची करोनी विठ्ठला दास ठेवी म्हटल्यासारखं, ती देवानी ती लीला केली अशी. बुद्धीत प्रकाश, एवढे डॉक्टर्स भोवताली आहेत, प्रेमातली सगळी, बाबावर प्रेम करणारी, मारुती बाबावर, पण एकाचही ऐकायची बुद्धी झाली नाही. याचा अर्थ भगवंतानी ही लीला केली. आणि मग परिवारात आईला ही गोष्ट सांगावी लागली, मंडळीला सांगावी लागली. बाबांना ठाऊक होतं, पण आईला मंडळीला थोडस उशिराच कळालं की जेव्हा, म्हणजे आता ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही किंवा डायलिसिस शिवाय पर्याय नाही, अशा स्थितीवर आल्यानंतर सांगितलं. आता शेवटी मातृहृदय आहे ते, आणि किडनी ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही म्हटल्यानंतर आमचे जवळपास 2-3 आपल्या बाबांच्या प्रेमातली मंडळी आहेत, त्यांचे ट्रान्सप्लांट झालेले आहेत. त्यांनी येऊन चर्चा करायला सुरुवात केली. आईनं सांगितलं की मी किडनी देणार. अरे वा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्त चांगल्या पद्धतीनं जी शरीराला मॅच होणाऱ्या किडनी असते ती आईच्या असते. अच्छा. बाकीच्याही मॅच होतात, पण हा जो अवयव आहे शरीरातला, हा मातृज अवयव आहे शरीरात. तर तो मातृज अवयव असल्यामुळे आईचा जवळजवळ 95% सक्सेस रेट आहे किडनीचा, आणि वडिलांचा 90% आहे. तर मग ती आईनं सांगितलं, मग तिला शुगर होती. शुगर असल्यामुळं थोडं काय कॉम्प्लिकेशन्स येतात म्हणून पत्नीनं सांगितलं मीही देणार, बाबा म्हणाले मीही देणार. परंतु डॉक्टरांनी सगळ्याचा सारासार विचार केला. त्यांनाही सगळं ते त्यांच्या मेडिकल लाईनच्या दृष्टीनं सगळं जुळून यायला पाहिजे. तर आईचंच योगायोगानं तेच जुळून आलं. आईची शुगर होती, तरी पण आईच्या किडनीवर काही त्याचा प्रभाव नव्हता, आणि भविष्यातही आईला काही प्रभाव होणार नाही अशी शुगरची आईची स्थिती होती, डायबिटीजची. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की आईची घेऊ शकतो, आणि आईनंही 100% सांगितलं होतं की माझी किडनी मला द्यायची. आणि असा निर्धार तिचाही होता. भगवत कृपेनं ते सगळं जुळून आलं, बरोबर, आणि सगळं व्यवस्थित पार पडलं. त्यातनं आता सध्या बाहेर आलात. खरोखरच तो त्या आजारातनं तुम्ही बाहेर पडल्यानंतर सर्व समाज सध्या आनंदित आहे.
हा. पण आता सध्या तुम्ही जसा आजार भोगला जी तसे काही रुग्ण आता आजार भोगताना दिसत आहेत. जी त्यामध्ये आता सध्या जे डायलिसिसवर आहेत हो. त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? तसं पाहायला गेलं तर सल्ला म्हणून काय आता द्यायचा काय माझा अधिकार नाही, पण त्याच्यातून मी अनुभव आलेलो आहे. हं, हं, तर ते सहदुःखी आहेत, हं. तर त्यांच्यासाठी एकच भाव मी आपला विनय प्रस्तुत करतो त्यांच्या पुढे, हा. की जे काही आहे ते शरीराचा भोग आहे असं समजावं. सुखदुःख शरीराकडे लावावे. हं. हा तर आता मला प्रमाण लक्षात येईन असं प्रमाणही आहे. सगळे देहाच्या बाजूला लावावे हं. आणि जे काही आपली प्रभूची सेवा, चिंतन, नामस्मरण आहे ते करत राहावं. आणि सगळ्यात महत्वाचं, मानसिक खच्चीकरण होऊ द्यायला नाही पाहिजे. हा. कारण आजार झाला म्हणजे हा. शरीराचं तर ऑलरेडी झालंय. बरोबर. मग शरीर जरी ढासाळलं तरी मन ढासाळायला नाही पाहिजे. मनोबल महत्वाचं. हा, मनोबल अत्यंत महत्वाचं आहे. ते पूर्वीच्या काळात म्हणायचे हं. हेल्थ इज वेल्थ, पण आजकालच्या काळात हेल्थ इज वेल्थ पेक्षा सुद्धा मानसिक दृष्टीनं दृढ राहणं हेच सगळ्यात मोठी संपन्नता आहे. बरोबर. कारण आरोग्य सुद्धा कधी कुठल्या क्षणाला ढासाळेल सांगता येत नाही. कितीही सांभाळलं तरी काहीतरी उपजायला लागलेलं आहे आजकालच्या काळामध्ये. हं. पण मनोबल हातातून जायला नको आहे. हं. आणि मनोबल न जायचं जर काही विवेक पाहिजे. हं. मनानं खचायचं नसेल तर त्याला विवेकच पाहिजे. हं. विवेक जर पाहिजे असेल तर संतांचं ऐकत राहावं. वा. अशी जी आजारी मंडळी आहेत हं. त्यांनी खूप कीर्तन श्रवण करावी, कथा श्रवण करावं आणि मनोरंजन म्हणून करू नये. हा. सगळ्यात महत्वाचं बरोबर. की बाबा आता डायलिसिस सुरू आहे, 4 तासाचं डायलिसिस आहे, मग काय करावं? लावा कीर्तन ऐका, असं नाही. हं. त्या कीर्तनात जे आपण ऐकतोय, कीर्तन बी अशाची ऐकावे की ऐकण्यासारखी आहे, काही तर त्याच्यातून घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं बरोबर. आहे. बरोबर. नाही तर काय आता खूप अवघड आहे ते बोलणं. ते आता देव भक्ताचे नाव घेऊ तेने वाचेशी प्रायश्चित्त देव, ज्ञानोबरायांना सुद्धा म्हणावं लागलं. हो. तर तसं आहे ते, कोणाचं काय बोलायचं अवघड आहे. पण असं चांगल्याचं ऐकावं, ते जे सांगतायत ते मनात उतरवावं. तसं आपली मानसिक स्थिती तसं बनवण्याचा प्रयत्न करावा. याच्यानं कसं आहे, संत तेथे विवेका असं नाही. हो. आता आजार असेल तर संतात जवळ तर जाऊन बसू शकत नाही, पण भगवत कृपेनं टेक्नॉलॉजी आपल्या काळात चांगली आहे. हो. घरी बसल्या बसल्या कुठल्याही साधूचं मुखातून निघालेलं अमृत स्वरूप असणारं वचन घरी बसल्या बसल्या आपण श्रवण करू शकतो. बरं, संत पूर्वीच्या काळात याला परवानगी देत नव्हते शूटिंगला वगैरे, पण आता संतांनी करुणा केली आहे, कृपा केली आहे की बाबा ठीक आहे, आमचे नियम आम्ही बाजूला ठेवतो. सद्गुरू बंडातात्या तर कधीच शूटिंग करू देत. बरोबर. पण आता ते म्हणतायत ठीक आहे, नवीन काळ आहे तर आधुनिक आणि आधुनिक पद्धतीपेक्षा त्यांच्या, मला तर असं वाटतं की ह्या संतांनी जे हे सगळे बंधनं काढली याच्या मागचं एकमेव कारण आहे, असे जे काही लोक आहेत जे डायरेक्ट देहानं संतापर्यंत येऊ शकत नाही, श्रवणाला येऊ शकत नाही, त्यांनाही कीर्तन श्रवणाचं भाग्य लाभावं एवढा एकमेव करुणेचा भाव त्या साधूच्या हृदयात असल्यामुळे त्यांनी परवानगी दिलेली आहे. तर त्याचा सदुपयोग आपण करून घेतला पाहिजे. आजार आहे, आजारात संतांच्या मुखातून निघालेले शब्द सारखं कानावर पडत राहावे, नामस्मरण, ग्रंथाचं वाचन. कारण संत, ग्रंथ, भगवंत हे तीनच आहेत जे की आपल्याला दुःखातून बाहेर काढतील. एक भगवंत म्हणजे भगवंताचं नाम, दुःखावसाने इदमेव ज्ञेयम. शंकराचार्य म्हणतात बहुतेक गोविंद दामोदर अष्टकामध्ये आहे ना, सुखावसानी इदमेव सारम, दुःखावसानी इदमेव ज्ञेयम, देहावसानी इदमेव जाप्यम, गोविंद दामोदर माधवीती. तर दुःखाच्या प्रसंगात हेच ज्ञेय आहे की भगवंताचं नामस्मरण करावं, चांगलं ऐकावं आणि नुसतं कानानं ऐकू नये, तर ते हृदयानं ऐकावं. एकदा सद्गुरू उज्ज्वलान बाबांच्या मुखातून आम्ही ऐकलं होतं की बाबा म्हणे, जसं स्वाती नक्षत्र सुरुवात झालं की समुद्रात राहणारे शिंपले आपले मुख उघडतात आणि स्वाती नक्षत्राचं थेंब येण्याची अशी आतुरतेनं वाट पाहतात. तसं साधकानं संतांच्या मुखातून निघालेले शब्द आपल्या हृदयरूपी शिंपल्याचे मुख उघडावे, ते स्वाती नक्षत्रातलं जल आपल्या पोटात घ्यावं, असं श्रवण करावं. मला वाटत नाही की यत किंचित त्याला कुठल्या आजारानं किंवा कुठल्या ह्यानं ते डगमगतील. आणि आता हो का, भोग आलायच तर भोगावाच लागेल. जर आता डायलिसिस सुरू आहे तर डायलिसिस करावंच लागणार आहे. बरोबर. किती जरी त्याच्याविषयी खंत व्यक्त केली, दुःख व्यक्त केलं, ते काही चुकणार आहे? त्याला काही दया येणार आहे? नाही.
सगळ्यात म्हणजे नियमानं चालणारं जर कोणतं अंग असेल तर हे कर्माचं जे खातं आहे ते नियमानं चालते. कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई, असं एका कवीनं म्हटलेलं आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे की भोगावं तर लागणार आहे. मग भोगावं लागणार आहे तर जड अंतकरणानं दुःख मनात धरून कसं झालं बाबा माझ्या संग म्हणून भोगायचं तर आहेच. हो. मग रडत पडत भोगण्यापेक्षा त्या भोगण्याला सुद्धा एक सोहळा करून घेऊन भोगावं, हो. की भगवंतानी काय माझ्यावर कृपा केली. एवढ्या कर्माचा भोग भोगण्यासाठी पुढचा जन्म घेण्यापेक्षा भगवंतानं मला लवकर या सगळ्या कर्माच्या भोगातून मोकळं करायचं ठरवलंय, हा भाव हृदयात ठेवावा. हो. उलट आता हे म्हणून नाही, आत्मस्तुती म्हणून नाही, परंतु भगवत कृपेनं या सगळ्या संतांच्या प्रेम रूप कृपेनं मला एकही दिवस आजारात असताना असं दुःख झालं नाही की मला हे का मागे लागलंय, कशापायी झालं असेल. आता काही काही माणसं म्हणतात तुम्ही तर एवढा परमार्थ केला आणि तुमच्या मागे कसं देवानं लावलं. लक्षात येत नाही लोकांना, उलट देवाने कशी कृपा केली. हे भोग भोगण्यासाठी पुन्हा जन्म घेण्यापेक्षा देवाने उलट लवकर माझ्या भक्ताला ह्या कर्माच्या जाळ्यातून मुक्त करावं, अशी यद्यपि जगाच्या दृष्टीने ही कठोर कृपा आहे, पण मला तर ही कृपा कठोर सुद्धा वाटली नाही. ही सुद्धा अगदी भगवंताच्या हृदयातलं किती आपल्या बालकावर भगवंतानी प्रेम करावं त्याचं हे रूप दिसलं की लवकर कर्मातून मोकळं भगवान आपल्याला करतायत. हा भाव आजारी असलेल्या मंडळीनं ठेवावा आणि भगवंताचे उपकार अखंड कृतज्ञता देवाविषयी प्रगट करावी की देवा तुम्ही मला लवकर याच्यातून मोकळं करताय. अजून काय असेल तर सगळं माझ्याकडून हे सगळं भोगून घ्या, सोडवा म्हणू नये. उलट उलट भगवंताला अशी प्रार्थना करावी की माझं संकटातून मला सोडवा नाही, संकटात तुमचं विस्मरण होऊ देऊ नका, हे देवाला म्हणावं. आणि हे जर झालं, गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझ्या स्तुकोबराय म्हणतात. गर्भवासातलं दुःख जर दुःख रूपानं प्रतितीला येत नाही, मुखात नाम असेल तर मग हे तर काही सामान्य शरीराचे भोग आहेत, ते तर काही मग आपल्याला दुःख रूपानं प्रतितीला यायचं काही कारणच नाही. फक्त भगवत चरणाविषयी विश्वास श्रद्धा असली पाहिजे, एवढा त्यातला भाव आहे. आणि एवढंच या सगळ्या बांधवांना विनयपूर्वक मला सांगायचं आहे की त्यांनी याच्यात कसं माझ्या मागं लागलं हे म्हणण्यापेक्षा देवानी कशी कृपा केली, कुठं मागच्या जन्मात माझ्याकडून चुकीचं कर्म घडलं असेल तर देवानी हे सगळं सोडवायला सुरुवात केलेली, असं करावं, हा एक भाव. आणि दुसरा भाव चांगल्याचं ऐकावं, चांगलं ऐकावं, आणि ते फक्त कानानं न ऐकता मनानं ऐकावं, ते उतरवण्याचा प्रयत्न अंतःकरणात करावा, एवढाच भाव आहे. तुम्ही आता खूप मोठ्या आजारातनं आलात, आता थोडा हा विषय आपण थांबूयात जी. पण तरी सुद्धा आता जे रुग्ण आहेत त्या रुग्णाचं मनोबल कसं वाढावं हे तुम्ही आता सांगितलं. पण थोडं आपला भक्तीचा जो प्रचार प्रसार आपण करतोय तो करत असताना तुम्ही लहानपणी आता वयाच्या 5व्या वर्षी कीर्तन केलं किंवा 2005चा असं काहीतरी तुम्ही सांगितलं, 2000 सालात 2000, तर त्या कालखंडापासून तुम्ही जी सेवा करत आहात ते सेवा करत असताना त्या कालखंडातला परमार्थ आणि आता सध्यात बदल झालेला परमार्थ, म्हणजे त्या कालखंडात जे कीर्तनकार होते आणि आता जे कीर्तनकार आहेत याच्यामध्ये काही फरक वाटतो का, एक. आणि दुसरी भूमिका अशी की आजकाल कीर्तनकार आणि कीर्तनकारांचा पैसा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आजकाल कीर्तनकार आणि कीर्तनकारांचा पैसा याच्यावर खूप मोठी चर्चा होते, याबद्दल तुमचं काय मत आहे? आता दुसरा प्रश्न मला नाही आठवणीत राहिला तर तुम्ही पुन्हा आठवण करा, पहिला आधी सांग. म्हणजे बालपणी किंवा 2015 पर्यंत जवळपास 10-15 पर्यंत किंवा जी जुनी कीर्तनकार आहेत आज आहे त्यांच्या हृदयातला भाव श्रेष्ठच आहे. ज्ञानात आता खूप वाढ झाली, म्हणजे कीर्तनामध्ये ज्या पद्धतीनं मांडणी करायची त्याच्यात बऱ्यापैकी वाढ झाली. मी ज्यांचं ऐकतो त्यांचं सांगायला बरं, म्हणजे पण भावात कमी झाली, भाव कमी होत चालला, विनम्रता कमी होत चालली, हृदयातली तळमळ परमार्थाविषयीची कमी होत चालली. म्हणजे आता वक्ते वाढलेत पण भक्त कमी झाले असं झालं. यद्यपि सुभाषितकारांनी म्हटलेलं आहे वक्ता दश सहस्त्रेषु, आता तसं काही राहिलं नाही. जसं माळावरची दगड उचलली की इच्छे विंचू निघावे तसे वक्ती भेटू लागल्यात आता ठिकठिकाणी. परंतु सांगण्याचा भाग की भक्त भेटणं फार दुर्लभ होऊन बसलेलं आहे. तर ते खंत वाटते मनाला
पूर्वीच्या लोकांचं कीर्तन खूप साधं भोळं असायचं. हम्म, हम्म, हम्म. अरे बाबा हो, माळ घालावं, देवाचं नाव घ्यावं, एकादश करावी, पंढरीची वारी करावी, संतांची पूजा सेवा करावी, हे बरोबर. सांगायचे जुनी मंडळी. हम्म. आणि जी विद्वान मंडळी होती ते सुद्धा हेच सांगायचे. हो. कारण तो एक खरा भक्तीचा प्रसार होता. हम्म, हम्म, आता थोडस बदलत चाललं की श्रोत्यांना जे आवडतं हम्म, त्या पद्धतीचं कीर्तनाचं स्वरूप होत चाललेलं आहे. हम्म, हम्म, थोडस मनाला या बाबतीत खंत वाटते. हम्म. यद्यपि ज्ञानोबा तुकोबा समर्थ आहेत हे सगळं पुन्हा याचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनं, हम्म. पण असा बदल थोडासा होत चालला. पूर्वी सेवा म्हणजे सेवाच होत होती कीर्तनाची. हम्म. आता फक्त म्हणण्यात कीर्तन सेवा हा शब्द येतो, अच्छा. पण सेवा काही राहिला नाही. तो सरळ सरळ साठोलोट जे पद्धत आहे, देवाणघेवाण. हा, हा, मी तुम्हाला कीर्तन देतो, हा. तुम्ही मला काहीतरी त्याच्या मोबदल्यात हो. द्या. आता याला सेवा कितपत म्हणावं हम्म. हे थोडस अगदी. अडचणीचा भाग वाटू लागलाय. दुसरं काय म्हटलं होतं आपण? आता सध्या जे कीर्तनकार आहेत हा, आणि कीर्तनकार आणि कीर्तनकाराचा पैसा यावरती खूप मोठी चर्चा होते. याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, कीर्तनकाराला संयोजकांनी दक्षिणा दिला पाहिजे या मताचा मी. अच्छा. कारण हा. यज्ञाची पूर्तता व्हायची असेल तर हम्म, अदक्षिणा, गीतेमध्ये आलंय वचन भगवंताचं की यज्ञ केला जर अदक्षिणा झाला त्या यज्ञामध्ये, म्हणजे दक्षिणा दिला गेला नाही, हा. तर तो यज्ञ पूर्णत्वाला गेला नाही, किंवा त्याला मला वाटतं राजस किंवा तामस असं त्या यज्ञाच्या प्रकारात भगवंतांनी घातलेलं आहे. त्यामुळे दक्षिणा श्रोत्यांनी द्यावा, हम्म, कीर्तनकारानं दिलेला घ्यावा. हम्म, हम्म, हम्म. अगदी त्यांनी आनंदानं जो दिला तो घ्या, अच्छा. चार्ज करू नये. हम्म, पूज्य बापूजी पण, मोरारी बापू पण हे म्हणतात हम्म, की चार्ज करू नका. हम्म. थोडक्यात एक, आता थोडं वाईट वाटतं, पण आमचे फार जीवाचे मित्र आहेत. एक हम्म. खूप म्हणजे खूप वर्षापासून त्यांचा खूप जुने परमार्थिक आहेत. अच्छा. ते एकदा बोलता बोलता म्हणले की म्हणे महाराज, अमुक अमुक ठिकाणी यायचं होतं तुमच्या भागात, पण सौद्यात जुळलं नाही. आता हा जर शब्द कीर्तनासाठी येत असेल तर किती म्हणजे चुकीची गोष्ट आहे. म्हणून कीर्तनकारांचा पैसा वगैरे या गोष्टी आपण बघण्याचं काही कारण नाही, भगवत कृपेनं. हो का, कोणी असला तर ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुरूप मिळणारच आहे. हम्म, मग ते कुठल्या माध्यमातून मिळेल हा भाग वेगळा आहे. हो. पण प्रारब्धेची वाढे धन, प्रारब्धेची वाढे मान, असं जर तुकोबराय म्हणतायत, तर त्यांचा पैसा किंवा त्यांनी हे करणं त्यांच्याकडं, कीर्तनकाराकडे असावंच की. कीर्तनकारानं का संपन्न असू नये? भगवत भक्तांनी संपन्न का असू नये? उलट मी कुणाच्या मुखातून ऐकले मला स्मरण येईना, पण एक साधू असं म्हणायचे की ज्याच्या मागे प्रपंचाचा ताण नाही त्याच लोकांनी मागे परमार्थात पुरुषार्थ जास्त केलेला आहे. मग ते व्यास असो, भगवान श्रीकृष्ण असो. भगवान श्रीकृष्ण युद्धात राहूनही ज्ञान सांगू शकतात का? त्यांना त्यांच्या प्रपंचाचं ताणच नाही ना. आजपर्यंत ब्राह्मण कुळामध्ये जी जी मंडळी जन्माला आली त्यांनी ज्ञानात पुरुषार्थ केला का? ताण नाही ना माग प्रपंचाचा. ताण किरकिरायले म्हणायचा ताण नाही. अर्थात संपन्नता जेवढी पाठीशी असेल तेवढं ते वक्ते परमार्थाच्या चिंतनात आत उतरण्याच्या दृष्टीनं जास्त प्रयास करू शकतील, जास्त चिंतन. आता तुकोबरायकडे संपन्नता नव्हती, पण तरी तुकोबरायांनी पुरुषार्थ, आता ते तुकोबराय आहे. सगळेच कीर्तनकार काही तुकोबराय असू शकत नाही. ज्ञानोबरायांना ते तर साधू, ते तर अवतारीच पुरुष आहेत की. पण घरात संपन्नता कीर्तनकाराची असावी, पण ती कीर्तनाच्या माध्यमातून आलेली नसावी, एवढा माझा भाव आहे. कीर्तनकारांनी, माझी कधीच इच्छा नाही की त्यांनी साधा असावं, एकदमच याच्यासारखं राहावं, असं काही नाही. पोशाखाचा तर संतांनी काही विशेष ठेवला नाही. येथे नाही वेश सरते आडनाव. त्याच्यामुळं पोशाख त्यांनी मळकेच कपडे घातले म्हणजे ते साधू आहेत अशातला काही भाग नाही. कारण आपल्याकडं तुकोबराय हेही साधू आहेत आणि एकनाथ महाराजही साधू आहेत. आणि दोघांच्या जर याचा विचार केला प्रापंचिक जीवनाचा, तर एकदम तफावत आहे. बरोबर. तर त्याचा काही विषय नाही. तर फक्त कीर्तनातून जो पैसा कमवायचा भाग आहे तो नसावा. जे दिलं ते घ्यावं यात, आणि अगदी संतुष्टतेत घ्यावं. मग काही वेळेला असं प्रश्न निर्माण होतो की महाराज कधी कधी खिशातलं घालावं लागतंय. अरे मग देवानं तेवढं सामर्थ्य दिलंय ना खिशातलं घालायला, का दिलं नाही?
दिलंय. एखाद्या गावामध्ये जायला आपल्याला खर्च 1000 रुपये येत असेल आणि तिथले लोक जर त्याच्यापेक्षा जास्त देत असतील हम्म. तर ती शिल्लक राहिलेली इथे गेला असं समजा, हम्म. जर कुठं खिशात घालण्याचा अगदी प्रसंग खरंय, आला तर. अगदी खरं. पण तुम्ही मला कमी दिलात, आमचा प्रवास खर्चच एवढा आहे हम्म. असं म्हणणं हम्म. हे सुद्धा थोडंसं मला काही संयुक्तिक वाटत नाही. हम्म. आता हे माझं व्यक्तिगत मत आहे, हो. याला कोणी सहमत असावा असाही माझा काही दुराग्रह नाही, आग्रह आहे हम्म. फक्त दुराग्रह नाही. असंच मान्य करा असं काही माझं मत नाही. पण असं हृदयात धरून जर आपण आपला पुढचा प्रवास सुरू ठेवला तर थोडंसं पुढच्या पिढीच्या दृष्टीनं सुद्धा, आदर्श घेण्याच्या दृष्टीनं जी पुढची कीर्तनकार येतील ते सुद्धा, काय होऊ लागलं कीर्तनातून पैसे मिळू लागले हे जेव्हा लक्षात येऊ लागलं लोकांना, तेव्हा काही लोक फक्त आणि फक्त तेवढाच हेतू ठेवून कीर्तन क्षेत्राकडे वळल्या. तर ते तसं न व्हावं या दृष्टीनं सर्व जे आमचे मित्र आहेत, सगळे मित्रच आहेत, त्यांनी सुद्धा कृपा करून जे की आता खूप चार्ज करतायत त्यांना सुद्धा विनंती आहे, जर आता भरलं असेल सगळं व्यवस्थित झालं असेल तर आता चार्ज करणं सोडावं आणि भगवत कृपेच्या अनुषंगानं एक सेवाभावानं जे देतील ती घ्यावं. तुम्ही जे चार्ज करताय त्यापेक्षा लोक कदाचित कमी देतील, पण अगदीच कमी देतील अशातला काही भाग नाही, एवढाच भाव आहे. तोही विनयपूर्वक त्यांच्या पुढं आम्हाला प्रस्तुत करायचा आहे, यात काही हे नाही. वा. आता सध्या बरेच कीर्तनकार असे आहेत की ते कीर्तनकार राजकीय क्षेत्रात राजकीय पुढाऱ्यांशी जोडले गेलेले दिसत आहेत. तर हे पुढाऱ्यांशी त्यांनी जोडले गेलेले आहेत, ते त्याबद्दल आपलं काय मत आहे? म्हणजे नेमकं काय म्हणायचे तुम्हाला? त्या पुढाऱ्यांचा आणि कीर्तनकारांचा संबंध, धर्मसत्ता आणि राजसत्ता ही आपल्या संस्कृतीमध्ये एकंदरीत जोडतच आलेली आहे, जोडच आहे. कारण दशरथ आहेत तर वशिष्ठ आहेत, म्हणजे ही आहेच परंपरा आहेच. अध्यात्म आणि म्हणजे राजकारण आणि धर्मकारण हे जोडून आहेत. फक्त एक त्याला आता कोणता शब्द वापरावा, योग्य अंतर ठेवून जुडावं, योग्य मर्यादा कीर्तनकारांनीही स्वतःला घालाव्या, राजकारण्यांनीही स्वतःला घालाव्या आणि अशा पद्धतीनं त्यांनी एकमेकाशी एकरूप राहावं. राजकारणी चुकायले तर त्यांनाही जाब विचारावं ह्या मंडळींनी, जे की धर्मक्षेत्रातले आहेत त्यांनी, की तुमच्या कुरुक्षेत्रात काय चाललंय, ह्या धर्मक्षेत्रवाल्यांनी विचारलं पाहिजे की तुम्ही जे तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यात तुम्ही चुकीचं करताय, म्हणून हात धरून विचारावं आणि एक व्यवस्थित योग्य मर्यादेचा अंतर ठेवून परस्पराशी राहावं. म्हणजे राजकारण्यांनाही परमार्थाचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे, पण असं होऊ नये की त्यांच्याच हाताखाली आपण राजकारणी बनावं, असं होऊ नये. तर भगवत कृपेनं आमचे जे सगळे मित्र आहेत जे की जुडलेले आहेत सगळे या सगळ्या मोठ्या मंडळींशी, ते तशा विवेकानंच हाताळतायत या सगळ्या गोष्टीला. पण कधी कधी काही लोकांकडून प्रश्न असे उलटे सुलटे येतात की तुमची महाराज मंडळी असं केले तसं केले, तर ते तसं नाही. थोडंसं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपलाही बदलला पाहिजे. त्यांनीही त्यांचा संबंध राजकारण्याशी, राजकारण्यांनी परमार्थिकाशी संबंध जोडताना एका योग्य मर्यादेनं जोडला पाहिजे, एवढा भाव आहे. संत श्रेष्ठ श्री मारुती महाराज कानेगावकर हे तुमचे पणजोबा. हो. तर महाराजांचं जो कालखंड गेला अगदी तुमच्या लहान वयामध्ये ते होते, म्हणजे 1, 2, 3 वर्षाचे असताना तुम्ही त्या कालखंडात होते. तर त्या कालखंडात तुम्हाला लहानपणी काही एवढं आठवणार नाही की तुम्ही म्हणजे बाबांच्या मांडीवरती बसलात, खेळलात, एवढं काही लक्षात येत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही मोठ्यांच्या मुखातनं किंवा आपल्या घरच्यांच्या मुखातनं किंवा परिवारातल्या बाकीच्या मुखातनं बाबांबद्दलचा असा एखादा प्रसंग तुम्ही ऐकलेला जर असेल तर तो आम्हाला कळावा. आदर्शरूप प्रसंग असं जर म्हणायचं असेल तर 2 प्रसंग आहेत असे की जे माझ्या जीवनामध्ये अखंड डोळ्यापुढे राहतात. एक म्हणजे महाराजांनी त्यांना एक मुलगा एक मुलगी, एकुलता एक मुलगा असंच म्हणावं लागेल, कारण मुलगी तर दिल्या घरी जाते असा आपला भाव आहे. तर एकमेव मुलगा महाराजांना आणि एक मुलगी, मुलगी मोठी मुलगा छोटा. आणि महाराजांचं वैराग्य असं होतं की एक पुत्र होता स्त्री त्यागावी सर्वथा, असा त्याग होता महाराजांचा. आणि तसं काही गरीब वगैरे असं काही भाग नव्हता महाराजांचा परिस्थितीनं, कारण 20-22 एकर जमीन होती महाराजांना त्या काळात. आणि या कुळात एवढी जमीन असणं म्हणजे थोडंसं संपन्नता होती चांगल्यापैकी. आणि मुलगा आजारी आणि महिना पंढरीची वारी, आपले याकतपूर आता म्हणतो आपण त्याला, कन्हेरी,
तिथले एक आप्पा होते, रिंगणी संस्थानचे जे पुढे उत्तराधिकारी होते ते म्हणजे हरिदास पाटील रिंगणीकर, मारुती बापू, ही सगळी इकडून निघायचे आणि करजखेड्याला मारुती महाराज कानेगाववरून हे सगळे एकत्रित यायचे. मग त्यावेळेला बापू काही नव्हते, पण महाराज निघाले वारीला. मुलगा लहान आजारी आहे आणि आजारी बाळ आहे. आईसाहेबांनी म्हणजे मोठे आई आम्ही ज्यांना म्हणतो, मारुती बाबांना मोठे बाबा आणि आई साहेबांना मोठे आई. मोठ्या आईने सांगितलं, महाराज एकुलता एक मुलगा आहे आपल्याला आणि तो आजारी पडलेला आहे आणि अगदी मरणासन्न आहे आणि तुम्ही वारीला जाताय, याचं काही बरं वाईट झालं तर आपण असणं आवश्यक आहे. महाराज म्हणाले की मी थांबलो म्हणून काही बदल होणार नाही, माझी वारी मी काही चुकवू शकत नाही. बरं, महिना वारी होती, एखादी चुकली तर काय होतं असं आई साहेब म्हणाल्या. नाही म्हणे, वारी तर वारी. आणि पूर्वीच्या काळात वारकऱ्यामध्ये ही निष्ठा होती की वारकरी पंढरीला एकादशी शुद्ध एकादशीला आला नाही याचा सरळ अर्थ की तो मेला. ही निष्ठा होती. मागच्या 30-40 वर्षापर्यंत ही निष्ठा होती की ज्या अर्थी त्याच्या घरातलं किंवा तो कुणी आला नाही त्या अर्थी तो वारकरी मेला. म्हणजे कसलीही विपत्ती आपत्ती आली तरी वारी चुकायची नाही. हा नेम पंढरीचा वारकरी वारी चुकवणी. महाराज निघाले. इतका मरणासन्न होता तो म्हणजे मुलगा महाराजांचा की महाराज कानेगावातून करजखेडा मधली वाट, पूर्वीचा काळ जुना काळ तो, त्यावेळेला हा औसा तुळजापूर हायवे पण नव्हता, हा नंतर दुष्काळात तयार झाला. तर ते मधल्या वाटेने निघालेले एक 4 किलोमीटर 3-4 किलोमीटर गेले असतील तर इकडं गतप्राण झाला तो मुलगा. मागून घोड्यावर बसून एक माणूस निरोप पाठवला घोड्यावर, महाराजांना द्या निरोप पण घेऊन या वापस. महाराजापर्यंत तो व्यक्ती गेला आणि निरोप दिला, असा असा आपला मुलगा वारलेला आहे. महाराजांनी सांगितलं की म्हणे बाबा आता गेलाच की, मी येऊन तर त्याला उठवू शकत नाही. बरं किती तर गेले, जसं की आपलं गाडगे महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे की ते कीर्तन करत होते आणि त्यांचा मुलगा मेला म्हणून निरोप आला. ते म्हणे किती मेले कोट्यानं कोटी, काय रडू एकासाठी. किती सृष्टी निर्माण झाल्यापासून कोट्यावधी लोकांचं जाणं येणं सुरू आहे. किती एक झाले जन्मोनिया होऊनिया गेले, जन्मोनिया मेले रावरंक. आणि मग त्यात माझा एक बालक मेला म्हणजे काय विशेष आहे, जो जन्माला आला तो मरणारच आहे. मी काय आता महागारी येऊन माझी वारी चुकेल, येऊन काही मुलगाही काही मला काही 4 गोष्टी बोलणार आहे अशातला भाग नाही. त्यामुळं महाराजांनी आपली 4 मुठ माती दिली, सांगितलं करा मुठ माती, आता मी वारी करून येतो. आणि महाराज तसंच वारीला गेले, वापस आले. आणि वापस आल्यानंतर महाराजांनी आई साहेबांनी सांगितलं की एक मुलगा तोही मरण पावला म्हणून निरोप आला तरी तुम्ही वापस आले नाही, मग एकतर हेच करा नाहीतर तेच करा. म्हणजे एकतर परमार्थच करा नाहीतर मग हे तरी ठीकठाक करून मग परमार्थ. महाराज तशाच पावलानं मागे सरकले. आणि पुन्हा मोठ्या आई जोपर्यंत घरी होत्या, आई साहेब आधी वारल्या, मोठ्या आई, तोपर्यंत महाराज घरी गेले नाहीत. कानेगावला जायचे घरी नाही, पण भक्ताच्या घरी उतरायचे, पण स्वतःच्या घरी गेले नाहीत. आईसाहेब दर्शनाला आल्या तरी म्हणजे त्यांच्याकडं हे सुद्धा करायचं नाही, पाहायचं सुद्धा नाही. पण मला त्याच्या पुढचं सांगायचं असं आहे की म्हणजे मुलगा वारला म्हणून आईसाहेब थोडस, आईचं हृदय ते शेवट की तुम्ही आले नाही म्हणून रागावल्या. महाराज पुन्हा घरी आले नाही. पण जेव्हा आईसाहेब वारल्या किंवा आधी एक मध्ये सांगतो की एक मुलगी, मग तिचं लग्न तर करायला घरी यावं लागेल ना. तर महाराजांनी असं केलं की आमच्या भागामध्ये दिलालपूर तोरंबा म्हणून मारुतीचं मंदिर आहे आणि तेरची तर वारी वद्य एकादशीची महाराजांची होतीच. तर वद्य एकादशीला तेरच्या मंदिरात लग्न ठरवलं मुलीचं आणि तोरंब्याला दिलालपूरचा जो मारुती राय आहे त्याच्या मंदिरात लग्न लावलं. घरी गेले नाहीत. आणि ज्या दिवशी आईसाहेबांनी देह ठेवला त्या दिवशी मात्र न बोलवता न सांगता महाराज कानेगावला आले. आईसाहेबांची सगळी अंतविधी केली आणि त्यांच्या चितेपुढं रात्रभर भजन करत उभे राहिले. पाऊस येत होता. हे पाहिलेली मंडळी त्यांच्या मुखातून मी ऐकलंय की रात्रभर महाराजांनी तिच्या पुढे भजन केलं, उभं राहून विना स्वतः घेऊन भजन केलं. सगळे लोक म्हणाले की महाराज जिनं तुम्हाला घरी यायला अडचण निर्माण केली तिच्यासाठी तुम्ही रात्रभर भजन केलं. ते महाराज म्हणे
की तिनं मला घरी यायला बंदी केली नाही, हम्म. उलट परमार्थाचा पुरुषार्थ करायला मोकळीक दिली. वा. आणि ही तिचे उपकार आहेत माझ्यावर. प्रिया पुत्र बंदीजन नारायण स्मरविती असं म्हटल्यासारखं तिनं उपकार केले माझ्यावर, की मला तिची आडकाठी होऊ नये म्हणून तिनं तिचा संबंध माझ्याशी अशा पद्धतीनं अलिप्त ठेवला. म्हणून ही कृतज्ञता. या प्रसंगातून बाबांच्या जीवनातून आम्हाला हे शिकायला मिळालं की कसेही प्रतिकूल प्रसंग प्रपंच म्हटल्यानंतर येतातच, पण त्याच्यातही आपली निष्ठा डगमगू द्यायची नाही. आणि एखाद्या व्यक्तीचं आचरण जरी आपल्याशी प्रतिकूल असलं असं आपल्याला दिसत असलं तरी त्या योगानं जर भगवत सेवा घडणार असेल मग मात्र त्याच्याविषयी कृतज्ञ व्हायचं नाही तर कृतज्ञ राहायचं. दोन गोष्टी या चरित्रातून शिकायला मिळाल्या. दुसरी म्हणजे मी जे मगा सांगितलं की मारुती बापूंनी माने आशिवकर त्यांनी बाबांना परमार्थाचा पंढरीचा तेरचा रस्ता दाखवला. त्यांनी सुरुवात केलेला गोकुळाष्टमीचा उत्सव आजही आशीर्वाद सुरू आहे. आजही आम्ही गोकुळाष्टमीचं कीर्तन तिथंच करतो. अष्टमी गोकुळ श्रावण महिना, भयंकर पाऊस पडलेला, तेरणा माईला पूर आलेला आणि महाराजांनी तरी तेरणेत प्रवेश केला. आता आमच्या सर्व भक्तांचा भाव असा आहे की भगवंतानी तेरणा दुभंगवली आणि रस्ता दिला. किंवा आता नवीन पिढीच्या दृष्टीनं थोडंसं बघायचं झालं तर एवढा भयंकर नदीला पूर आलेला असताना सुद्धा महाराज नदीतून पलीकडे गेले. कसे गेले? ज्याला जसं भावना बसेल तसं समजा. पोहत गेले समजा, नदी दुभंगली समजा, भगवंतानी कृपा करून त्यांच्या हाताला धरून पलीकडे नेलं समजा, कसं समजा, पण गेले पलीकडे. हे कसं सिद्ध झालं तर गोकुळाष्टमीचं कीर्तन महाराजांनी जाऊन केलं. सगळे सोबतची मंडळी म्हणत होते महाराज पूर आलेला आहे. त्याही लोकांना माहिती आहे, आशिवकरांनाही माहिती आहे की भयंकर मोठा पूर आलेला आहे. महाराज काय आता येत नाहीत, कीर्तन करून घ्या करून घेतील. महाराज म्हणले की माझ्या गुरुवर यांच्या ठिकाणातलं हे कीर्तन आहे. मी देह जाऊ अथवा राहू, पण मी काय माझ्या सेवेत कमी आयुष्य करी उणे परी मज आवडू कीर्तने असं म्हटल्यासारखं. आयुष्य ऊन करणं म्हणजे संपलं तरी हरकत नाही, पण कीर्तनासाठी संपेल ना, कधी तर मरायचंच आहे. असंच मरण्यापेक्षा कीर्तनासाठी महाराज मेले हे तर होईल म्हणून महाराजांनी मध्ये प्रवेश केला आणि पलीकडे गेले. याचा अर्थ असा आहे की एवढी कीर्तन निष्ठा आपल्या हृदयात असली पाहिजे. हे एक त्या निमित्तानं बाबांचं जीवनातून आदर्श. आता ह्याला सगळी मंडळी चमत्कार रूपानं पाहतात आणि चमत्कार रूपानं पाहून ह्या सगळ्या प्रसंगाला पूज्य बनवतात. पण औषध हे घरात आणून पूजा करायची वस्तू नाही. आपल्याला रोग झाला असेल तर औषध आणून देवाऱ्यावर ठेवून पूजा करावं का? नाही, त्यात उतरलं पाहिजे. तसं चमत्कार म्हणून एखादी गोष्ट पूज्य करणं, संतांच्या जीवनातले चमत्कार रूपानं करून संतांना फक्त पूजनीय केलेलं. पण मला असं वाटतं की पूजनीय करण्यापेक्षा हे जे संतांनी केलेलं आहे याच्यातून आदर्श घ्यावे, अनुकरण करावं त्याचं. आपल्याही जीवनात अनेक प्रसंग येतात, कीर्तनाला जाताना अडचणी येतात, पण काही झालं तरी आपली सेवा खंडित नाही झाली पाहिजे. हा प्रयत्न करत राहणं हे खऱ्या अर्थानं या प्रसंगातून आदर्श घ्यावा वाटतो. असे काही आहेत, अनेक प्रसंग आहेत महाराजांचे. त्यांच्या पिशवीतला प्रसाद कधीच संपत नव्हता, हाही प्रसंग आहे. प्रसाद संपत नव्हता याचा अर्थ तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. त्यावेळेला महाराजांना दक्षिणाही खूप जमा व्हायचं, खूप म्हणजे खूप. आता त्याला आकड्यात सांगणं शक्य नाही. त्यावेळेला एका गावामध्ये महाराज जर कीर्तनाला गेले तर 2-2, 3-3 हजार रुपये भक्तांनी दिलेले गोळा व्हायचे. पण महाराजांनी त्यातला एकही रुपया प्रपंच म्हणजे नव्हताच त्यांना. प्रपंच सोडीला संसार अशी अवस्था होती. महाराज आले तरी म्हणजे असं प्रपंचात गुंतून नव्हते. कधी शेतासाठी म्हणून, परिवारातल्या व्यक्तीसाठी म्हणून त्यातला एकही रुपया महाराजांनी खर्च केला नाही. जेवढा दक्षिणा यायचा तेवढा सगळा वारकऱ्याला समर्पण करायचे. जे महिना वारकरी आहेत, आहेरही महाराजांना वर्षात जवळजवळ 40-40, 50-50 आहेर व्हायचे. सगळे महिना वारकऱ्याला करून टाकायचे. स्वतः मात्र मळके कपडे घालायचे. हा एक हौस होती. कीर्तनाला बसताना मात्र नवाच सगळा पोशाख परिधान करून कीर्तन करायचे. ही मात्र हौस होती. आणि म्हणायचे की मातले वैष्णव नटती नाना छंदे. ते नाना छंदामध्ये अंतरंगातले छंद जसे तसा हाही माझा एक छंद आहे म्हणायचे की कीर्तनाला असा आमगळ नाही राहिला पाहिजे, असं मस्त नवीन पोशाख घालून राहावं, हा भाव महाराजांचा असायचा. पण कधीच वैयक्तिक जीवनासाठी
त्यांनी एकही रुपया जीवनात लावला नाही. अखंड समर्पणाची भूमिका हे महाराजांचं जीवन आहे. वा. आणि हे आदर्श राहा. हम्म. हे फक्त पूजनीय या बरोबर. सगळ्या गोष्टीला करून न ठेवता तुम्ही आम्ही सर्वांनी, सर्व तरुण परमार्थिकांनी, साधकांनी अशा गोष्टीतून शिकावं, अशा गोष्टी जीवनात उतरवाव्या, मग पुढचा प्रवास करावा. तर खऱ्या अर्थानं परमार्थ सफल होईल. नाही तर संसार तर सफल होईलच. देव काय असं एवढा कृपण नाही की परमार्थ करणाऱ्याच्या मनात जर संसारिक अपेक्षा असेल तर देव ती पूर्ण करून मोकळा होतो तो. अगदी छान प्रसंग सांगितला बाबांचा तुम्ही. मला थोडंसं असं बोलायचंय, महाराजांचा जो तुम्ही त्याग आणि वैराग्य सांगितलं, पण बाबांकडनं जे त्याग वैराग्य घडलं, मी थोडंसं धाडस करून पुढे बोलतो. आता आपला पण विवाह झालेला आहे, जी. पण आता तुमचा विवाह झाल्यानंतर आणि बाबांच्या विवाहाचा संबंध जर जोडला तर आता सध्या आधुनिक जमाना आहे. तर या आधुनिकतेकडे पाहत असताना तुम्ही सध्या विवाह झाल्यानंतरच बोलतोय. विवाह झाल्यानंतर तुम्ही प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टीकडे कसं पाहता आणि कसं आपल्या जीवनामध्ये त्याचं उल्लंघन करता? म्हणजे समन्वय कसा असायचा असं. हा. आता काय भानगड अशी आहे की भगवत कृपेनं भार्याही तशी परमार्थाला अनुकूल प्राप्त झालेली आहे. त्यामुळं काही परमार्थिक प्रवासाला तिचा काही तसा अडथळा होत नाही. आणि तिच्या व्यक्तिगत ज्या काही एक्सपेक्टेशन्स असतात त्या पण काही फारशा नाहीत. त्यामुळे तेवढी अडचण होत नाही. आणि मला तर काही वेगळा अट्टहास करावा लागलाय आजपर्यंत असं काही जाणवलं नाही. त्यामुळे समन्वय जो किंवा सुवर्ण मध्ये जो साधायचा आहे परमार्थाचा आणि प्रपंचाचा, तर तो सहजच घडतो आहे. अशी भूमिका आहे. फक्त आता प्रकृतीच्या वगैरे काळजीपोटी त्यांची थोडीशी प्रतिकूलता येते बाहेर जाण्याच्या दृष्टीनं वगैरे, पण ते लक्षात येतं त्यांच्याही, पण ते प्रकृतीच्या दृष्टीनं आहे एक. पण असं काही परमार्थाला काही प्रतिकूलता वगैरे अशातला काही भाग नाही. आता सध्या तुमच्या मागणीला, म्हणजे आपल्या मागणीला जरा थोडं वेगळं बोलतो, आपल्या मागणीला सध्या आश्रमाचं काम सुरू आहे, मंदिराचं काम सुरू आहे. पण तुम्ही ज्या कालखंडात आजारी होता, 1 वर्ष तुम्ही पुण्याला पण राहिलात, त्या कालखंडामध्ये तुमच्या आश्रमाचा जो व्यवहार असेल, कारभार असेल, किंवा तिथं काही अन्नसत्र चालतं किंवा त्या अन्नसत्राचा बाकीचा कारभार असेल, किंवा वर्षभराचे जे काही तुमचे कार्यक्रम आहेत, उत्सव आहेत, ते उत्सव नेमकं या वर्षभरामध्ये कोण पाहिले? तो कारभार कोणता नेमका कोणी पाहिला? नाही, आमचे पिताश्री बाबाही आश्रमामध्ये थांबून होते, कारण आई आणि मी तिकडे गुंतलो. कारण आईनं किडनी दिलेली असल्यामुळे तिलाही बराच काळ तिकडे राहावं लागलं. जवळपास ऑपरेशन नंतरही 5 महिन्यापर्यंत आणि ऑपरेशनच्या आधी 2-3 महिने, म्हणजे जवळपास 7-8 महिने आई तिकडे होती. त्यावेळेला बाबा आमच्याकडे काही, इकडं काही असं पाहत राहिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, स्पष्टच सांगायचं म्हणजे अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं, याचा साक्षात अनुभव आहे. सर्व भाविक येत होते, आपली आपली सेवा समर्पित करत होते. जे काही अन्न छत्र चालतं आपलं, त्याच्यामध्ये ज्या काही सेवा देणारी, पंगत वगैरे देणारी मंडळी आहेत अन्नदान करण्याच्या दृष्टीनं, ते आपली आपली येऊन सेवा करत होते. एकादशीला यात्रा भरते, तर त्यावेळेला जे फराळाचं बनवतात ते येऊन सेवा त्यांची देत होते. म्हणजे भगवंतानी ते लीलया असं सगळं पार पाडलं. आता आर्थिकही बऱ्याच मंडळींना शंका आहे की त्यावेळेस आर्थिक नियोजन कसं लागलं. भगवंतानी सगळं केलं. ते कसं झालं, भाविकांच्या रूपात भगवान हे सगळं पाहत होते. आणि त्यामुळं काही तशी अडचण आली नाही. ऑपरेशनच्याही वेळेला अक्षरशः ऍडमिट व्हायच्या आधी फार काही असं आर्थिक हे नव्हतं, म्हणजे संग्रह नव्हता आपल्याकडं. ऑपरेशनला तर जवळपास एकदम जे भरायचे पैसे होते ते 7 लाखाच्या आसपास भरायचे होते. त्यानंतरही पुन्हा काही वरून लागणार होते, औषध पाणी आहे, हे आहे, ते आहे. पण ह्या सगळ्याला भगवंतांनी अशी कृपा केली, सर्व भाविकांनी, सर्व भक्तांनी सहज त्याच्यातून लीलया आम्हाला उतरवून इथपर्यंत आणलेला आहे. आणि सगळ्यांनी सेवा केली. आणि जे काही बाबांचा पुण्यतिथी उत्सव वगैरे होता, सर्वच भाविकांनी आणि सगळी तरुण महाराज मंडळी, जे की आमचे मित्र परिवार आहेत, त्या सर्व महाराज मंडळींनी खूप म्हणजे आपल्या स्वतःच्या घरात सुद्धा ते कधी पळाले नसतील असं वाटतं मला. कारण ते एवढी
मंडळी ही आहेत, प्रतिष्ठित आहेत, सगळं आहे, पण सगळं आपलं बाजूला ठेवून सगळ्यांनी अगदी आत्मीयतेनं आमचं आहे हे, नवे नवे माझं आहे असं म्हणून सगळ्यांनी त्या आश्रमावर प्रेम केलं आणि सगळ्यांनी सर्व माकणीतली सगळी तरुण मंडळी जे की आपल्या आश्रमाशी अगदी नितांत प्रेम करतात ती सगळी मंडळी, सर्व भक्त परिवार, सर्व ग्रामस्थ, सर्व महाराज मंडळी, सर्व साधक मंडळी यांनी असं म्हणजे एक वेगळंच म्हणजे ते मला लक्षातही येत नाही ते कसं होऊन गेलं, किंबहुना कोणालाच लक्षात येणार नाही ते कसं होऊन गेलं आणि ते असं लिहिलंया सगळं पार पडलं. आणि ते बाबांचं सामर्थ्य आहेच, ज्ञानोबा तुकोबारायांचं सामर्थ्य आहे, ते पांडुरंगाचं सामर्थ्य आहे. तो काय तिन्ही शक्तीने युक्त आहे, तर तो कशी लीला करील, अन्यथा कर्तुम शक्तीचा प्रयोग करून भगवंतानी हे सगळं करून घेतलं असं म्हणायला काही हरकत नाही. आता सध्या जी तरुण पिढी आहे ते परमार्थाकडे वळतेच नाही अशातला भाग नाही जी. पण काही अशी तरुण पिढी आहे की त्यांचा आणि परमार्थाचा आणखी काही संबंध नाही. जी. पण ते ज्यावेळेस परमार्थाकडे बघतायत, आपल्या कीर्तनाकडे बघतायत, प्रवचनाकडे बघतायत, मग हे बघत असताना त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन सध्याचा जरा वेगळा पाहायला मिळतोय, तुम्हाला पण ते समजून आलं. पण तो पाहत असताना मला असं म्हणायचंय की त्या तरुण पिढीसाठी तुम्ही काय सल्ला द्याल की आता सध्या तुम्ही ज्या दृष्टीनं या कीर्तनाकडे बघतायत ते बघत असताना या दृष्टीनं बघायचं की अन्य वेगळ्या दृष्टीनं बघायचं? नाही, तरुणांना कसं आहे, तरुणांच्या हातात सोशल मीडिया आहे, ते काय सोशल मीडियावरच्याच गोष्टी पाहतात बरोबर, आणि त्याचाच निकष पूर्ण संप्रदायाला लावतात. तर तिथंच वर्म चुकतं. पॅरामीटर एकाच अंगानं लावून कुठल्याच गोष्टीला चालत नाही. समजा 40 लोकांचं कुटुंब आहे, त्यातला एखादा चुकीचा निघाला याचा अर्थ बाकीचे 39 सगळे तसेच आहेत, हा निकष लागू शकत नाही. तर तरुणांना माझी विनंती अशी असणार आहे की त्यांनी आधी चांगल्यांचं ऐकावं, चांगल्या लोकांच्या जीवनाकडे पाहावं. चांगले म्हणजे प्रसिद्ध नाही, तर जे अंतरंग साधना करतात, अगदी अंतरंगात अंतर्मुख होऊन परमार्थ करतात, अशा महापुरुषांकडे पाहावं आणि मग निकष लावावा की परमार्थाकडे कुठल्या नजरेनं पाहिलं पाहिजे. कारण मुंड्याला ठेवलेला माल बघून मागच्या सगळ्या फळाचं गणित लागल अशातला काही भाग नाही. त्याच्यामुळं फरक आहे. जे प्रसिद्ध आहेत ते सगळेच सिद्ध आहेत असं नाही, ते अन्यथा सिद्ध आहेत, आणि सगळेच जे प्रसिद्ध आहेत तेही सगळे चुकीचे आहेत असंही नाही. माझं म्हणणं असं अजिबात नाही. पण काय होऊ लागलं, 4-2 गोष्टी, 4-2 महाराज मंडळी चुकीच्या पद्धतीनं काहीतरी आचरण करतात आणि त्यालाच अनुलक्षून जर आपण सगळ्या परमार्थाच्या क्षेत्रालाच जर तसं गृहीत धरत असू तर ते चुकीचं आहे. त्यांनी चांगल्याचं ऐकावं, चांगल्याकडे पाहावं आणि थोडक्यात म्हणजे आदर्श आपले पक्के ठेवावे, आदर्श असे अंतर्मुख असलेले महात्मे ठेवावे, तरच खऱ्या अर्थानं मग परमार्थाचा अंतरंग जो आनंदाचा गाभा आहे तो हाताला लागेल. अन्यथा मग काय, अभाग्याशी दुर्भिक्ष, देव आहे सुकाळ देशी पण अभाग्याशी दुर्भिक्ष, निनती हा करू साठा भरले फाटाड राणे, तुकोबाराय जसं म्हणतात. आनंद भक्तीतला जो आहे तो तर एकदम सुकाळ आहे त्याचा, पण चुकीचे आदर्श जीवनात आले तर मग तो आनंदच आपल्याला दुःखरूप वाटायला लागतो. त्यामुळे तरुणांनी सगळ्यात पहिलं दृष्टिकोन बदला. एक परीक्षक म्हणून परमार्थाकडे न पाहता, एक संशोधक म्हणून परमार्थाकडे न पाहता, एक हे म्हणून परमार्थाकडे न पाहता मी काहीतरी ह्याच्यातलं हे काढतो असं म्हणून, तर याच्यातल्या अंतरंगात प्रवेश करण्याच्या दृष्टीनं एक विनम्रतेनं, विनयानं चांगल्या संताजवळ बसावं, 4 गोष्टी बोलाव्या, ऐकाव्या आणि मगच काय निर्णय करायचा आहे तो करावा. उग एकानं येडं म्हणलं म्हणून सगळ्यांनी त्याच्या मागं पळावं असं अजिबात नाही. आणि तरुण पिढीमध्ये क्षमा करा पण स्वतःची विचार करण्याची ताकद राहिली नाही. परवाचं जे आंदोलन झालं त्याच्यात मुलींनी सुद्धा इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये मीडिया समोर प्रगट व्हावं, एवढी जर आपली बौद्धिक स्थिती खालावलेली असेल तर त्यांनी तरी कमीत कमी वारकरी संप्रदायावर काही कमेंट करू नये की तुमचीच बुद्धी जर एवढी खालावली गेलेली आहे तर तुम्ही काय आमचा संप्रदायाविषयीचा निर्णय देऊ शकाल. कधी निर्णय द्या, सगळं धांडोळा. 2-5 वर्ष याच्यात मिळून मिसळून राहा, चांगल्याच्या जवळ बसा, मोठ्या मोठ्याच्या नाही. म्हणजे नुसतेच जे मोठे आहेत त्यांच्या नाही, तर जे खरे अंतरंगानं परमार्थात सिद्ध अवस्थेला त्यांच्या जवळ बसा, त्यांचे 4 शब्द कानावर पडून घ्या, समजून घ्या.
आणि जर मग तुम्हाला वाटलं की नाही तरी बी हे चुकीचं आहे, मग अगदी बोला, आम्ही त्याला सहमत होऊ. हं. मी तर स्पष्ट मताचा आहे की भोळी भक्ती नसावीच. हं. परीक्षा घेऊनच त्याच्यात उतरावं, हे जरी सिद्ध खरं असलं तरी परीक्षा घेतानाही एका वेगळ्या ॲटिट्यूड मध्ये न राहता तर एक तिथलं मला जाणून घ्यायचं या भावनेनं तिथं यावं, मग त्यांनी परमार्थाला लागावं. माझं हे अगदी सर्व तरुण पिढीला आवाहन आहे. हं. तुम्ही परीक्षा घ्या आणि मग परमार्थात या, वा. पण या. हं. परीक्षा घेण्याच्या का होईना निमित्तानं पण परमार्थ क्षेत्राशी सन्मुख व्हा हं. आणि चांगल्याच्या संगतीत बसून 4 शब्द ऐकणं, गाणं, श्रवण करणं, समजून घेणं, हे करून जर नाही पटलं तर मग आमच्याशी शास्त्रार्थ करा, संवाद करा हं. की आम्हाला हे चुकीचं वाटलं. हं. कधी कधी वाटतं चुकीचं पण ते नसतं चुकीचं. हो. आई लेकराला कानाखाली वाजवते म्हणजे काय आई त्याचा द्वेष करते का? नाही. दिसताना तर तो द्वेष दिसेल ना, हं. परंतु ते प्रेमच आहे. कधी कधी साधूही असं वागतात, हो. पण तो त्यांचा प्रेमाचाच भाग असतो, असं होऊ शकतं. तर एवढाच एक भाव, विनयपूर्वक भाव सर्व तरुण पिढी पुढे आमचा असणार आहे. वा. आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, नामाचा गजर माध्यमातून तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? म्हणजे आता संदेश म्हणण्यापेक्षा एक विनयपूर्वक एक प्रार्थना अशी की आपण सर्वजण जे आता श्रवण करत आहेत त्या सर्वांनाच एक प्रार्थना अशी आहे की परमार्थाला अगदी अंतर्मुख होऊन परमार्थाशी आपलं नातं जोडावं, चांगल्याचं ऐकावं, चांगल्याचंच संगत करावी आणि परमार्थ हा हृदयातून आपल्याकडून व्हावा. ते हे मी बोलत असताना मी मलाही आपल्यामध्येच गृहीत धरतोय बरं का. असं नाही की मी आपल्याला सांगतो आहे, तर हे मी मलाही आधी सांगतोय. पहिला श्रोता मी आहे या सगळ्या गोष्टीचा. तर अंतर्मुख परमार्थ व्हावा, सज्जनांची आपल्यावर कृपा व्हावी, साधू संतांच्या चरणाजवळ राहण्याचं सौभाग्य मिळावं. ते जसं देवाकडे प्रार्थना एका कवींनी केलेली आहे, सदंघ्री कमळी दडो मुरडिता हटाने आडो. तर सद अंघ्री कमलामध्ये जे जे सच्चरण आहेत त्यांच्यामध्ये आम्ही दडून राहावं, म्हणजे त्यांच्या पावलाच्या मागं आमचं पाऊल पडत राहावं. संत गेले तया ठाया, त्या मागं माग पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, असा आपला परमार्थ व्हावा अशी आपण सर्वजण प्रभूचरणी प्रार्थना करू. आणि ही मुलाखत म्हणजे ज्या चॅनलच्या द्वारा आपल्या सगळ्यापर्यंत पोहोचणार आहे त्यांनी सुद्धा खूप मोठी एक प्रकारची क्रांती केली आहे म्हणायला हरकत नाही की घराघरापर्यंत की हा जो कीर्तनाचा सेवेचा भाग आहे, आध्यात्मिक जो प्रचार प्रसार आहे, कीर्तनातून तर होतोच, पण 1000, 2000, 500, 100, 50 एवढ्या लोकात होतो. पण अशा निमित्तानं मीडियाच्या निमित्तानं तो घराघरापर्यंत पोचतो. मला तर वाटतं नारदांनीच यांना पाठवलंय की काय, कारण नारदांची प्रतिज्ञा होती की कलिना सदृश कोपी युगो नास्ति वराणने तस्मिन स्वाम स्थापयिष्यामी गेहे गेहे जने जने. है ना, नारदांची प्रतिज्ञा आहे ही की म्हणे भक्ती देवी की कलियुगामध्ये तुझ्यासारखं दुसरं कलिना सदृश कोपी युगो नास्ति वराणने, कलियुगासारखं युग नाही, कारण तुझ्या सेवेनंच भगवत प्राप्ती होते. त्यामुळे मी तुझी घराघरात जनाजनात स्थापना करेन. तर ती स्थापना नामाचा गजरच्या द्वारे होत आहे आणि त्यांनी सुद्धा अशी सेवा संप्रदायाची करावी हीच शुभेच्छा भगवंतांनी त्यांच्याकडून करून घ्यावी. चांगले विचार, चांगला परमार्थातला जो सिद्धांत आहे तो जनामनापर्यंत, तरुण पिढीपर्यंत पोहोचवायचं कार्य आपण करत आहात. आपल्याही कार्याला मनपूर्वक अनेक अनेक शुभेच्छा देतो. मारुती बाबांचे अनेक आशीर्वाद आपल्याला सर्व संतांचे लाभावे अशी प्रार्थना भगवतचरणी करतो. आणि हाच संदेश, दुसरं काय संदेश म्हणून नाही, पण एक अंतरंग भाव हा एवढाच बोलायचा आहे बस. धन्यवाद महाराज. आपण या अंतरंग संवादामध्ये आलात म्हणून तुमच्या चरणावरती आम्ही नतमस्तक होतो आणि आम्ही आज ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. रामकृष्ण.